नमस्कार स्टुडंट्स, चला सुरू करूयात आपण चॅलेंजिंग क्वेश्चन्स. आजचा जो क्वेश्चन आहे आपला तो क्वेश्चन लिनियर इक्वेशन्स मधला आहे. 10th स्टँडर्डचा चालू आहे आपला. टू टॅप्स ए अँड बी कॅन टुगेदर फिल अ स्विमिंग पूल इन 15 डेज. ठीक आहे. टॅप ए म्हणजे एक नळ आहे बाळांनो, येतं लक्षात, आणि एक दुसरा नळ आहे. एकाचं नाव आहे ए, दुसऱ्याचा टॅपचं नाव आहे बी. ओके. ते काय करतात बाळांनो सांगा, एका स्विमिंग पूलला 15 डेज मध्ये भरतायत. येतं लक्षात, जर दोन्ही नळ चालू असतील. येतं लक्षात, एकदम सिंपल आहे. ओके. A and B are kept open for 12 days and then B is closed. It takes another 8 days for the pool to be filled. ओके बाळांनो, चला म्हणजे इथून इथपर्यंत ही झाली आपली फर्स्ट कंडिशन आणि इथून पुढची झाली आपली सेकंड कंडिशन. येतं लक्षात. तर आपल्या दोन कंडिशन्स त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. चला बाळांनो, आता हे गणित सुरू करताना थोडस एक गोष्ट बाळांनो थोडस मी तुम्हाला पहिले समजवतो काय असतं. ठीक आहे. हे बघा बाळांनो, हे एक घर आहे समजा. हे एक्झाम्पल आपण 9th स्टँडर्ड मध्ये बहुतेक केलेले आहे. हे घर आहे. ठीक आहे. चला मला सांगा, समजा हे घर 2 जण मिळून बांधतायत. येतं लक्षात. 2 जण मिळून समजा हे घर बांधतायत आणि त्यांना लागतात बाळांनो समजा 30 दिवस, 30 डेज लागतात. येतं लक्षात. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर मी अजून 2 जण या कामाला लावले, येतं लक्षात, तर मग हे घर किती दिवसात बांधून होईल सांगा बरं बाळांनो. 60 डेज मध्ये होणार. लक्षात येते तुम्हाला. जर 2 जण 30 दिवसात बांधताय, तर जर 4 जण झाले तर ते कमी दिवसात बांधून होईल ना घर. येतं लक्षात. पटापट कामं करतील ना ते 4 जण मिळून. येतं लक्षात. तर हे जे अशा टाईपचे क्वेश्चन आहेत ना बाळांनो, हे इन्व्हर्सली प्रपोर्शनलचे गणित आहेत. येतं लक्षात. हे डायरेक्टली प्रपोर्शन नाही आहेत. की समजा तुमच्या मित्राकडे डायरेक्टली प्रपोर्शनलचे गणित जाऊ द्या, मी काय जास्त डिस्कस करत नाही बाळांनो, पण तुम्हाला कळत असेल इन्व्हर्सली प्रपोर्शनलचं गणित आहे. तर बाळांनो इन्व्हर्सली प्रपोर्शनलचं गणित आता आपण कसं करणार बाळांनो, लक्ष द्या. ओके. चला आता त्यांनी बेटा फर्स्ट ऑफ ऑल आपण लेट द डेज रिक्वायर्ड फॉर टॅप एक्स टू फिल बी एक्स असं आपण मानूयात. समजा ए टॅपनी पूर्ण स्विमिंग पूल भरायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. पूर्ण स्विमिंग पूल भरायचा आहे, तर ए टॅपला समजा एक्स डेज लागतायत. किती डेज लागतात सांगा बाळांनो, एक्स डेज. येतं लक्षात. आणि बी टॅपनी जर तुम्हाला भरायचं असेल तर त्याला आपण असं ऍझ्युम करूयात की वाय डेज लागतात. ठीक आहे. तर स्विमिंग पूल भरायचा असेल, जर ए टॅप तुम्ही चालू ठेवला, एकच टॅप बरं का फक्त, तर तुम्हाला एक्स डेज लागतायत. आणि जर बी टॅप असेल तर तुम्हाला वाय डेज लागतात. येतं लक्षात. पण याच्यामध्ये ना ही काय म्हणतो कन्सेप्ट समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकीचा क्वेश्चन आन्सर ते तुम्हाला रेग्युलरली येऊन जाईल. ठीक आहे ना. कन्सेप्ट फक्त नीट महत्वाचं समजून घ्या. ओके. आता असं इमॅजिन करा की एक टॅप आहे तुमच्याकडे. ठीक आहे. तुम्हाला एक्स डेज लागतायत फिल करण्यासाठी. असं इमॅजिन करा की तुम्हाला 10 डेज लागतायत. येतं लक्षात. जर तुम्ही एक नळ चालू ठेवला तर तुम्हाला 10 दिवस लागतात स्विमिंग पूल भरण्यासाठी. तर एका दिवसात तुमचा किती स्विमिंग पूल भरून निघेल. येतं लक्षात. तर बाळांनो एका दिवसात तुमचा 1/10 स्विमिंग पूल भरून निघेल. आता ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे थोडीशी. बघा, एका दिवसात एवढं भरलं, दुसऱ्या दिवसात एवढं भरलं, तिसऱ्या दिवसात 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर 10व्या दिवशी ते पूर्ण भरतो ना स्विमिंग पूल. 10 डेज लागतात. येतं लक्षात. तर एका दिवशी किती लागेल, तर एका दिवशी लागतील बाळांनो तुम्हाला फक्त 1/10 स्विमिंग पूल भरून निघेल. सगळ्यांना कळतंय का. फक्त एवढाच भरून निघेल 1/10. येतं लक्षात. जर टॅप बी असेल बाळांनो, जर ते टॅप बी ला लागणार फक्त 5 डेज. फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. टॅप बी ला समजा लागणार आहे 5 डेज. येतं लक्षात. तर मला सांगा एका दिवसात तो स्विमिंग पूल किती भरून निघेल सांगा, 1/5. येतं लक्षात. म्हणजे आता बघा टॅप बी चं तुम्हाला सांगतो बरं का. फॉर एक्झाम्पल हे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. 5 दिवसात तो स्विमिंग पूल तुमचा भरून निघतोय. तर एका दिवसात किती भरतोय, माझा प्रश्न ऐकला का सगळ्यांनी. एका दिवसात किती भरतोय, तर एका दिवसात भरेल बाळांनो 1/5 स्विमिंग पूल भरेल. इथपर्यंत कळलं असेल तर आता आपण बाळांनो पुढे जाणार आहोत. येतं लक्षात. चला तर आपण एक काम करूयात. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की टॅप ए नी भरण्यासाठी त्याला आपण एक्स डेज मानूयात. काय म्हणून सांगा, लेट डेज रिक्वायर्ड फॉर टॅप ए टू फिल द टँक. स्विमिंग पूल म्हणू शकता, टँक म्हणू शकता. बी एक्स अँड फॉर बी बी वाय. म्हणजे जर तुम्ही टॅप ए चालू ठेवला तर एक्स दिवस लागणार, जर टॅप बी नुसता चालू ठेवला तर वाय दिवस लागणार. आता बाळांनो कंडिशन ऐकून घ्या. कंडिशन तुम्हाला अशी दिलेली आहे की दोघं मिळून 15 दिवसात ते काम पूर्ण करतायत. दोघं मिळूनचा अर्थ ए टॅप पण भरलेला आहे, ए टॅप पण चालू आहे आणि बी टॅप पण चालू आहे. दोन्ही टॅप चालू आहेत एकत्र. येतं लक्षात. आता बाळांनो ही कंडिशन आपण कशी समजून घ्यायची जरा लक्ष द्या. हे बघा, हा स्विमिंग पूल दिसला तुम्हाला. येतं लक्षात.
ह्याच्यात ए टॅप पण चालू आहे आणि बी टॅप पण चालू आहे. येतं लक्षात? तर हे बघा, मी जसं तुला मगाशी सांगितलं की हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल गणित आहे. आलं का लक्षात? जर तुम्ही एक नळ चालू ठेवला त्याला 10 दिवस लागणार, दुसरा नळ चालू ठेवला त्याला 15 दिवस लागणार, तर दोन्ही चालू ठेवल्यानंतर 25 दिवस नाही लागणार आहे, कमी दिवस लागणार आहेत. येतं लक्षात? हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल गणित आहे बाळांनो, त्यामुळे गणित थोडंसं वेगळ्या स्टाईलने करावं लागतं. ठीक आहे ना? आता थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला त्यांनी म्हणलेले बाळांनो की ए टॅप आणि बी टॅप आपण दोन्ही चालू ठेवलेले. तर असा विचार करा की एका दिवसामध्ये ते किती भरतील स्विमिंग पूल. तर बाळांनो एका दिवसामध्ये ए टॅप तर 1/x भरणार ना. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर 10 दिवसांमध्ये भरणार असेल तर 1/10, जर 5 दिवसांमध्ये भरणार असेल तर 1/5. तसं एका दिवसात किती भरणार? 1/x. ठीक आहे. एका दिवसात वाय टॅप किती भरणार, बी टॅप किती भरणार? 1/y. येतं लक्षात? आणि किती भरणार बाळांनो? 1/15, म्हणजे 15 दिवसात जे पाणी भरणार आहे तर ते एका दिवसात किती भरेल? 1/15 पाणी भरेल. कळलं का? सगळ्यांना कळतंय थोडंसं बाळांनो? बघा परत एकदा सांगतो. एका दिवसाचा हिशोब चालू आहे, हा सगळा एका दिवसाचा हिशोब चालू. ठीक आहे. एका दिवसात 1/x स्विमिंग पूल भरेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स ने इतकं भरलं पाणी. येतं लक्षात? वायने किती भरलं सांगा बाळांनो? वायने समजा इतकं पाणी भरलं. येतं लक्षात? तर हे जे पाणी असेल हे एका दिवसाचं पाणी असेल. कळलं का? तर 1/15. कळलं बाळांनो? असे जर तुम्ही 15 भरले तर 15 दिवसात तो स्विमिंग टँक पूर्ण भरून जाणार आहे. येतं लक्षात? तर पहिली कंडिशन फक्त समजणं इम्पॉर्टंट आहे बाळांनो, बाकी तुम्हाला काही टेन्शन त्याच्यामध्ये नसेल. चला 1/x प्लस 1/y इक्वल्स टू 1/15 आपली फर्स्ट कंडिशन. चला आता सेकंड कंडिशन बाळांनो महत्वाची. चला काय बेटा सेकंड कंडिशन आपण वाचून घेऊयात एकदा. ए अँड बी आर केप्ट ओपन फॉर 12 days. आता ए आणि बी दोघं चालू ठेवलेत. केप्ट ओपनचा अर्थ लक्षात ठेवा, केप्ट ओपन म्हणजे चालू ठेवणे. आपण दोघं चालू ठेवलेले. ठीक आहे. किती दिवसांसाठी? 12 दिवसांसाठी. 12 दिवस बेटा तो जे टॅप होते ते दोन्ही ओपन ठेवलेले होते, म्हणजे पाणी भरत होतं. येतं लक्षात? आणि बी नंतर काय केलं आपण? बंद करून टाकला, एक नळ बंद करून टाकला. ठीक आहे. इट टेक्स अनदर 8 days फॉर द पूल टू बी फिल्ड. म्हणजे आता फक्त कोणता टॅप चालू आहे सांगा? फक्त ए टॅप चालू आहे आता बरं का. बी वाला बंद केलेला आपण. तर ए टॅप आता नंतर चालू केला, त्याला सुद्धा 8 दिवस लागले नंतर. ठीक आहे ना बाळांनो? देन तर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला, हाऊ मेनी डेज इच टॅप रिक्वायर्स टू फिल द पूल. थोडक्यात तुम्हाला एक्स विचारला आणि वाय विचारलेला. ठीक आहे. चला आता बाळांनो कंडिशन बघा काय आहे. 12 दिवस दोन्ही टॅप चालू होते. मला सांगा बाळांनो 12 दिवस जर दोन्ही टॅप चालू होते तर मला सांगा एका दिवसात तर 1/x भरतंय ना, आणि एका दिवसात तर 1/y भरतंय ना, जो ए टॅप आणि बी टॅप आहे. तर 12 दिवस जर चालू असेल तर याचा इंटू 12 येऊन जाईल ना बाळांनो. 12 दिवस चालू होते ना तुमचं. ठीक आहे. तर काय होऊन जाईल सांगा? 12 इंटू 1/x प्लस 12 इंटू 1/y. म्हणजे कंडिशनच्या हिशोबाने काय झालं बाळांनो सांगा? इथे तुम्हाला असं लिहावं लागेल बघा, अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड, ए अँड बी आर केप्ट ओपन फॉर 12 days, दे विल फिल 12/x प्लस 12/y टँक. कळलं बाळांनो? मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं कसं काय 12 ने मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे ना? ओके. आता आपण काय करतो बाळा सांगा बरं? 12 दिवसांनंतर बी टॅप आपण काय करून टाकला सांगा? क्लोज करून टाकला. ठीक आहे ना? बी टॅप क्लोज करून टाकला. आणि ए टॅपला किती दिवस लागले सांगा? 8 दिवस अजून लागले. आता मला सांगा एका दिवसात ए टॅप किती भरतोय? 1/x भरतो ना एका दिवसात. मग मला तुम्ही सांगा की 8 दिवसात किती भरणार बाळांनो? 8/x 8 पटीने भरणार ना त्याच्या एका दिवसाच्या. समजते बाळांनो? हा. आणि काय होतं सांगा? तो स्विमिंग टँक पूर्ण भरून चाललेला आहे. त्या लक्षात? म्हणजे बघा 12/x प्लस 12/y हा हिशोब झाला पहिल्या 12 दिवसांचा. ठीक आहे. नंतरचे 8 दिवस फक्त आपला ए टॅप चालू आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर पूर्ण टँक भरतोय म्हणून 1 आहे बेटा तिकडे. आलं का लक्षात? सगळ्यांना समजते का बाळांनो? 15च्या 15 दिवस झालेले बेटा. टोटल काय झालं सांगा? टँकची कॅपॅसिटी पूर्ण भरलेली, पूर्ण 1 झालेली. ठीक आहे ना? चला आता बाळांनो इथपर्यंत जर तुम्ही आले असाल तर इथून पुढचा कार्यक्रम एकदम इझी आहे, बघून घ्या. हे बघा आपण काय करणार इथे, हे बघा हा जो आहे आणि हा जो आहे त्या लक्षात. चला तर 12/x प्लस 8/x या दोघांची आपण ऍडिशन करून टाकणार. यांची ऍडिशन अशी करायची असते, जर डिनॉमिनेटर सेम असतील तर त्याला असं लिहून घ्यायचं आणि न्यूमरेटरची ऍडिशन करायची असते. 12 प्लस 8 म्हणजे 20 झाले. त्या लक्षात. तर ह्या दोघांचं काय झालं सांगा? 20/x प्लस 12/y इक्वल्स टू 1. चला याला आपण नंबर द्यायचा इक्वेशन नंबर 2. चला बाळांनो इक्वेशन नंबर 1 आपलं आलं होतं बघा मगाशी. हे बघा इकडे आलेलं आहे फ्रॉम अबव. येते लक्षात? हे बघा वरतून आपण हे इक्वेशन नंबर 1 मगाशी काढलेलं होतं की 1/x प्लस 1/y इक्वल्स टू 15. येते लक्षात? आणि आता आपलं काय आलंय सांगा? 20/x प्लस 12/y इक्वल्स टू 1 हे पण आलेलं आहे. येते लक्षात? आता आपण काय करूयात? 1/x ला a मानूयात, 1/y ला b मानूयात.
सिंपल आहे बाळांनो. इथे पण 1/x ला a 1/y ला b. इथून पुढचं बाळांनो तुम्हाला येत असेल बघून घ्या, कारण की हे चॅलेंजिंग इक्वेशन्स आहेत का लक्षात. हे नॉर्मल मुलांसाठी नाही, हे ज्यांचं टार्गेट 100 आहे त्या मुलांसाठी स्पेशल विटा हे गणित आहेत. आलं का लक्षात. तर इथून पुढे ते सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. सिंपल आहे बघा. या दोघांमध्ये मी 1/x च्या ऐवजी a सबस्टिट्यूट केला, 1/y च्या ऐवजी b सबस्टिट्यूट केला. ठीक आहे. तर 15 ने मल्टिप्लाय केलं या साईडला दोघांना. तर बोला बाळांनो काय झालं सांगा. 15 इंटू a 15 इंटू b. चला काय झालं सांगा. 15a प्लस 15b इक्वल्स टू 1. चला इकडे काय झालं सांगा. 20a प्लस 12b इक्वल्स टू 1. ओके. आता बाळांनो सर्वात महत्वाचा विषय. आता मला इथे या a ला आणि b, a ला आणि इकडच्या a ला समजा मला इक्वल बनवायचे. ठीक आहे. तर बाळांनो याचा एलसीएम किती येतो हे सांगायचंय. हे बघा, म्हणजे असा कोणता नंबर आहे जो 20च्या पण टेबलमध्ये येतो आणि 15च्या पण टेबलमध्ये येतो. तर 22 जार 40, 23 जार 60. बघा 60 येतो बघा. तो 15च्या पण टेबलमध्ये येतो आणि 20च्या पण टेबलमध्ये येतो. मग मी काय केलं, याला 60 बनवण्याचा प्रयत्न केला. कसं काय बनवायचं 60. 23 जार 60 असतं म्हणून मी इंटू 3 केलं. या पूर्ण इक्वेशनला मी काय करणार, इंटू 3 करणार. इकडे सांगा 15 4 जर 60 असतो म्हणून मी काय केलं, इंटू 4 केलं. सिंपल आहे. येतं लक्षात. तर बोला बाळांनो काय झालं मग सांगा. तर झालं 60a प्लस 60b इक्वल्स टू 4 आणि 60a प्लस 36b इक्वल्स टू 3. चला काय करणार, याच्यातनं हा आपण काय करणार बाळांनो, सबस्ट्रॅक्शन करणार. येते लक्षात. चला सबस्ट्रॅक्शन सगळ्यांना जमत असेल असं मला वाटतंय. हे बघा हे दोघं कॅन्सल होऊन जातात. हा काय जातो सबस्ट्रॅक्शन, हे पण सबस्ट्रॅक्शन. 60 मधनं 36 गेले बाळांनो तर 24b उरलेला आहे. येते लक्षात. 4 मधनं 3 गेला तर 1 उरला. b ची व्हॅल्यू आली 1/24. आता ही व्हॅल्यू बाळांनो तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. बघा तर ह्याच्यात करा, नाही तर ह्याच्यात करा, नाही तर ह्याच्यात करा, ह्याच्यात करा, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. चला मी सर्वात सोपं त्याच्यात दिसत होतं मला a प्लस b इक्वल्स टू 1/15 मी त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून टाकणार. चला तर a प्लस 1/24 इक्वल्स टू 1/15. बाळांनो काय करणार मी 1/24 ला तिकडे येणार. इथे परत एकदा मी सांगतोय ही चूक कोणीच करायची नाही. 24 इकडे खाली डिव्हिजन आहे, मग त्या साईडला वरती मल्टिप्लिकेशन, अशी चूक करायची नाही. असं इमॅजिन करायचं की हा पूर्ण एक नंबर आहे, ते लक्षात, आणि हा पूर्ण इकडे प्लस आहे, तर तिकडे जाऊन काय होणार सांगा बाळांनो, तो मायनस होऊन जाणार. येतं लक्षात. तर 1/15 मायनस 1/24. चला आता इथे बाळांनो एलसीएम मेथडनी करू शकता. मी डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. त्याला कसं केलं सांगा. 24 1 जार 24. ओके. मायनस 15 1 जार 15 अपॉन 15 इंटू 24 बाळांनो 360 आहे. तर तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता. ठीक आहे. तर 24 मायनस 15 म्हणजे 9 अपॉन 360. चला 9 चं टेबल येत असेल तुम्हाला. 9 1 जार 9, 9 4 जार 36. तर 1/40. ठीक आहे ना. तर a ची व्हॅल्यू काय झाली सांगा तुमची 1/40. इझी बाळांनो. पण एक मिनिट, आन्सर झालेला आहे का नाही. आन्सर आपलं होतं x आणि y मध्ये, आणि a आणि b तर आपण सबस्टिट्यूट केलं ना बाळांनो, तर तुम्हाला रिसबस्टिट्यूट करावं लागणार त्या गोष्टी. ठीक आहे ना. चला बघा रिसबस्टिट्यूटिंग 1/x ची व्हॅल्यू तुम्ही a टाकली होती की नाही. चला मग a ची व्हॅल्यू 1/40 आली. दोघांना फ्लिप करून टाका. x ची व्हॅल्यू 40 डेज. सिंपल. आणि ह्याचा काय बेटा 1/y ची व्हॅल्यू तुम्ही b टाकली होती. b ची व्हॅल्यू 1/12 आली. दोघांना फ्लिप करून टाका. y इक्वल्स टू 12 डेज. तर अशा पद्धतीने बाळांनो हे गणित आपलं झालेलं आहे.